ते 12 जागा, शिवसेना 3 ते 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 ते 2च जागा येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते. महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला असून त्यानुसार काँग्रेस, शिवसेना, उबाटा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात जागांचं विभाजन निश्चित करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस 7 ते 8 जागा, शिवसेना उबाटा 5 ते 6 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 ते 4 जागा लढणार आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप परवा पत्रकार परिषद घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. तर सुधार समितीतल्या प्रस्तावनेबाबत आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं जाणार असून प्रस्ताव फेरविचारासाठी माघारी पाठवण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहिलंय. SIR मोहिमेचा दुसरा टप्पा महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी सपकाळ यांनी केली आहे. आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असल्याने अनेक नागरिक हे गावाबाहेर जातात आणि त्यामुळे मतदारांची नावं वगळली जाण्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. गडचिरोली काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून अंतर्गत वाद चिघळलाय. दरम्यान 10 तालुकाध्यक्षांसह 100पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्या नियुक्तीला विरोध करत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आजपासून शिवसेनेच्या शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली असून 23 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत पक्ष बांधणीवर भर दिला जाणार आहे. दरम्यान संभाजीनगर विधान परिषद जागेबाबत महायुतीत चर्चा सुरू असल्याची माहिती देत नेत्यांनी मराठा आरक्षण, कांदा प्रश्न आणि विरोधकांच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छता आणि गैरकारभाराच्या तक्रारीनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुन्हा रुग्णालयाची पाहणी केली. 15 दिवसांत झालेल्या सुधारणा कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत उर्वरित कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. गोरेगाव गोकुळधाममधील सोसायटीत बकरा कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. मनपा प्रशासन आणि पोलिसांच्या बैठकीनंतर महापालिकेने हा निर्णय घेतलाय. उद्या दुसरीकडे नेऊन बकऱ्यांची कुर्बानी देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मीरा रोड नंतर आता मुंबईतील घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत ईदला दिल्या जाणाऱ्या कुर्बानीवरून वाद पेटलाय. या सोसायटीत दिली जाणारी कुर्बानीची परवानगी पालिकेने रद्द केली आहे. कुर्बानी सोसायटीच्या आवारात करणार नाही, पण पालिकेनं दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यात ही ईदच्या काळात खुल्या कत्तलखान्यावर बंदी घालावी अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी भागात पोलिसांनी रूट मार्च काढलाय. DCP अनुराग जैन यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे संचलन पार पडलं. आम्ही सगळे सण कायद्यात राहून साजरे करतो. पुण्यात सर्वजण एकत्र येऊन अनेक सण उत्सव साजरे करतात असं अबू सुफियान कुरेशी यांनी म्हटलंय. तर पोलिसांनी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमात आम्ही सण साजरा करतोय. मीरा भाईंदरची संस्कृती वेगळी आहे असं म्हणत अबू सुफियान कुरेशींनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केलाय. तर नरदुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित पार्किंगला स्थानिकांचा विरोध आहे. दरम्यान सिद्धिविनायक मंदिराजवळील मैदान परिसरात मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं असून मैदान वाचवण्यासाठी नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. गावमधील देवगिरी नागरी सहकारी बँक फसवणूक प्रकरणात फरार आरोपी प्रशांत वाघला पोलिसांनी अटक केली आहे. 5,33,00,000च्या कर्ज फसवणूक प्रकरणात माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून
न्यायालयाने प्रशांत वाघला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. जोरदार पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये केवळ 14% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. तर कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं धरण असलेल्या डिंबे धरणात आजच्या स्थितीला 13% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील गावांवर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय. येवल्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. तापमानामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्याने त्याचा फटका फळबागांना बसतोय. पाण्याअभावी डाळिंबाच्या बागा सुकू लागल्यात. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी 1.5 एकरावरील डाळिंबाच्या बागेवर कुऱ्हाड चालवली. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतोय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पुढील 2 दिवसांसाठीही हीट वेव्हचा इशारा कायम असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. कांदा प्रश्नावर प्रभावी तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यात स्कूल बस आणि व्हॅनच्या मासिक शुल्कात तब्बल 25% वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढ, वाहन देखभाल आणि चालकांच्या वेतनवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलंय. या दरवाढीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक भार पडतोय. पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. नव्या शहराध्यक्ष नियुक्तीवरून नाराज कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत टीका केली आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्तांकडे तक्रार देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 2007च्या रेल्वे भरतीतील पात्र उमेदवारांनी नियुक्तीपत्रासाठी जळगावात आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी उमेदवार अविनाश मनवर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आंदोलकांनी मुंडण करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मोहिदा तर्फे परिसरातील शेतकऱ्यांनी शेती पंपांना अपुरा वीज पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गेल्या 4 महिन्यांपासून 48 तासांत केवळ 4 तास वीज मिळत असल्याने पिके धोक्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत तातडीने नियमित वीज पुरवठ्याची मागणी देखील करण्यात आली. खामगाव शहरात नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन पुकारलंय. मस्तान चौक परिसरात काम सुरू असतानाच स्थानिक राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल केली. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर सामूहिक अत्याचार प्रकरणावरून वातावरण तापलंय. तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाथर्डी पोलिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील 3ही पेट्रोल पंपांवर नो डिझेलचे बोर्ड झळकत असून वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर मेलोडी चॉकलेट वाटत अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन केलं. गोंदिया शहरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयस्तंभ चौकात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत इंधनाचे दर तातडीने कमी करण्याची मागणी केली आहे. अमरावती शहरात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर घोषणाबाजी करत मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. कुडाळ इथे पेट्रोल डिझेल विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी मोदी सरकारवर सर्वसामान्यांची पिळवणूक केल्याचा आरोप करत सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय.
अमळनेरमध्ये जनगणनेचं काम करणाऱ्या प्रगणकास अडवणूक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेली ही राज्यातील पहिली तक्रार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील रक्षक चौकातील नव्या उड्डाणपुलावर अवघ्या 48 तासांत 4 अपघात झाल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुलाच्या रचनेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असून खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय. तर अपघात बीआरटी मार्गिकेत झाल्याचं स्पष्ट करत महापालिकेने वाहनांना वेग मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं.